नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण भारतातील काही राज्यांमधील लोकप्रिय रांगोळी प्रकारांविषयी जाणून घेणार आहोत. रांगोळी हे लोकप्रिय असं नाव आहे, तथापि पारंपरिकपणे ते देशाच्या विविध भागांमध्ये वेगवेगळ्या इतर स्थानिक नावांनी ओळखले जाते. जसं की महाराष्ट्रातील रांगोळी, तामिळनाडूमधील कोलम, उत्तर भारतातील चौक पुराण, बिहारमधील अरिपण, अल्पना, बंगालमध्ये राजस्थान आणि मध्य प्रदेशात मंदाना, आंध्र प्रदेशात मुग्गुलू, गुजरातमध्ये गहुली किंवा साठिया, केरळमध्ये पुविडल, कर्नाटकातील रंगावली. या प्रत्येक राज्यामध्ये रांगोळी नावं वेगवेगळे आहेत. मध्य प्रदेशातील रांगोळीला मंदाना असे म्हटले जाते. मध्य प्रदेशात ही रांगोळी धार्मिक विधी किंवा पारंपरिक कार्यक्रमांमध्ये बारकाईने रंगवल्या जाते. एकादशी आणि देवहन निमित्त अगदी साधी मंडना रांगोळी काढली जाते. ही मध्यभागी एकमेकांना ओलांडणाऱ्या समांतर रेषा साध्या अलंकारामध्ये आणि कल्पनारम्यपणे तयार केली जाते. अशा पद्धतीने मध्य प्रदेशात काढली जाणारी रांगोळी ही लोकप्रिय रांगोळी आहे. केरळमध्ये रांगोळीला पुविडल असे म्हटले जाते. पू म्हणजे फूल आणि इडल म्हणजे रचना. पुविडल म्हणजे फुलांची रचना. पुविडलची सुरुवात सुमारे 2000 वर्षापूर्वीची असावी. याची रचना प्रामुख्याने ओणमच्या उत्सवात करतात. या पुष्प रचना गोलाकार, कमलपत्राकार, षटकोनी इत्यादी प्रकारच्या असतात. प्रथम बोटांनी आकृती रेखाटून मग तिच्यावरती तुळस किंवा फुलांचे उंच कमळ तयार करतात. केरळची रांगोळी फुले, पाने आणि गवत इत्यादींनी कौशल्याने बनवलेली जाते. हिमाचल प्रदेशातील रांगोळीला मांडलिक चौक या प्रकारामध्ये ओळखलं जातं. हिमाचल प्रदेशाच्या अंतर्गत भागामध्ये लोकप्रिय असलेला हा मांडलिक चौक सत्यनारायणाच्या कथेच्या वेळी पुजाऱ्यांनी पवित्र करण्यासाठी मांडला जातो. ही भव्य आकृती वाळूवर तांदळाच्या पिठापासून बनवली जाते व जमिनीवर समान रीतीने पसरवली जाते. हा आकार शुभ स्वस्तिक चिन्हावर आधारित आहे. मणिपूर राज्याच्या रांगोळीला पाखंबा म्हटले जाते. पाखंबा हा मणिपूरच्या रांगोळीचा कलेचा एक प्रकार आहे. यामध्ये गुंफलेल्या सापाची रचना, सापदेवतेची पूजा करण्यासाठी ही रांगोळी वापरली जाते. काही पाखंबाच्या नमुन्यांचे तांत्रिक महत्त्व देखील असते. येथे दाखवलेला हा जटिल नमुना 2 समांतर आणि अभंग रेषांवर आधारित आहे, ज्या शेवटी गुंडाळलेल्या सापाचा आकार काढला जातो. पाखंबा हा रांगोळीचा मणिपूर येथील प्रसिद्ध असा प्रकार आहे. कर्नाटकातील रांगोळीला रंगवल्ली म्हणून ओळखल्या जाते. कर्नाटकात त्याला रंगवल्ली कालू देखील म्हणून ओळखले जाते. डिझाईन, शैली आणि रांगोळी आकृतीबंध, वक्र तसेच सरळ रेषांचे अनुकरण करतात. पारंपरिकपणे रंगवल्लीचे आकृतीबंध आणि नमुने समांतर डॉट ग्रीडचे अनुकरण करतात. परंतु कोणत्याही डॉट ग्रीड शिवाय काढलेल्या फ्री हँड फुलांच्या रंगवल्ली देखील येथील प्रसिद्ध आहे. ते तांदळाच्या फुलांच्या पेस्ट्रे किंवा चुनखडीच्या खडकांच्या रांगोळीने पावडरने काढले जातात. कर्नाटकात रंगवल्ली देखील लहान किंवा तेजस्वी अग्नीच्या दिव्यांच्या व्यवस्थेद्वारे तयार केलेल्या सुंदर नमुने आणि आकारांद्वारे बनवली जाते. रांगोळीवर दिवे ठेवणेचा अविभाज्य भाग असला तरी विशेषतः कर्नाटकात संपूर्ण रांगोळी केवळ जमिनीवर किंवा जमिनीवर दिवे लावून चमकदार प्रकाशाचा एक विशेष नमुना तयार केला जातो. मानले जाते की तुमच्या प्रवेशद्वारासमोर काढलेली रंगवल्ली तुमच्या घरामध्ये देवी लक्ष्मीचे सकारात्मक कंपन निर्माण करते आणि रांगोळीवरील दिवे नकारात्मक कंप किंवा वाईट शक्तींपासून मुक्त वातावरण तयार करतात. गुजरातच्या रांगोळीला साठिया किंवा गहुली असे देखील म्हणतात. रांगोळी हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. प्राचीन काळापासूनच घरासमोर मुंग्या किंवा किडे यांना खाण्यासाठी तांदळाच्या पावडरने रांगोळी काढली जाते. प्रत्येक धार्मिक विधी करण्यापूर्वी मंदिरात किंवा उपासनेच्या ठिकाणी या रांगोळ्या काढल्या जातात. पारंपरिकपणे रांगोळीचा हा प्रकार संपूर्ण तांदळाच्या पातळ थरावरती ठिपके किंवा ग्रीडशिवाय काढला जातो. त्यावर ही रांगोळी काढली जाते. या थरामध्ये स्वस्तिक, ओम, कलश, शंख, सूर्य, चक्र आणि बरेच काही यासारखे कलात्मक मुक्त डिझाईन्स हातांच्या सहाय्याने काढले जाते. त्याचबरोबर बारीक काठीचा वापर करून देखील याच्यामध्ये अलंकरण केले जाते. दिवाळी किंवा होळीच्या निमित्ताने संथिया जर केल्या तरच घराची सजावट पूर्ण होते. अशा प्रकारे विविधतेने नटलेल्या या भारत देशामध्ये विविध राज्यांमध्ये विविध प्रकारच्या वैशिष्ट्यपूर्ण रांगोळ्या रेखाटल्या जातात.